तर भरणे 4866 मतांनी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। इंदापूर या मतदारसंघामध्ये दत्तात्रय भरणे यांनी चांगलंच आव्हान दिलेलं होतं 4866 मतांनी आणि ते पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांनी 2000 मतांनी आघाडी घेतलेली आहे आणि यावेळी महत्त्वाची बातमी नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते। देवेंद्र फडणवीसांनी 2000 मतांनी आघाडी घेतलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस हे आघाडीवर आहेत। तर आपण बघतोय की महायुती की महाविकास आघाडी राज्यात कोणाची सत्ता, परंतु देवेंद्र फडणवीस मात्र 2000 मतांनी आघाडीवर दिसतायत। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीसांनी आघाडी घेतली होती। देवेंद्र फडणवीसांना 2000 मतांची आघाडी मिळालेली आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय 2000 मतांनी देवेंद्र फडणवीसांनी आघाडी घेतल्याचं सध्या दिसतंय। निश्चितच देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच नागपूरमधल्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि सध्या जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस अद्यापही आघाडीवर असल्याचंच बघायला मिळतंय। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2000 मतांचं सध्या लीड घेत असल्याचं बघायला मिळतंय आणि देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात प्रचार यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता आणि या ठिकाणी खरंच देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या मतांचा फायदा हा फडणवीसांना होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं। मात्र दिवसभरात नेमकं चित्र कसं असतं, दिवसभरात काय कल समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये निकालाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आणि तिथं देवेंद्र फडणवीस यांनी